हो ओके. हॅलो स्टुडंट्स, आज जरा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवतो आहे. तर आज आपण जी मेथड शिकणार आहोत तिचं नाव आहे इमर्सन मेथड. तर पहिली ही इमर्सन मेथड नेमकी काय आहे ते आपण बघूया. आता इमर्सन मेथड जी आहे ती तुमच्या एफिशियन्सीच्या पर्सेंटेजवरती डिपेंडंट आहे. आपण मागचा एक प्रॉब्लेम एफिशियन्सीवरती केला होता. तर त्या एफिशियन्सी मेथडवर म्हणजे एफिशियन्सीच्या पर्सेंटेजवरती तुमचं जे अर्निंग आहे ते डिपेंड असतं. तर ते कशा प्रकारे असतो त्याचा एक हा चार्ट आहे. तर हा चार्टमध्ये तुम्हाला समजेल की एखाद्या माणसाची जर एफिशियन्सी 0 to 66.67% असेल तर त्याला टाईम रेट मिळणार. म्हणजे टाईम रेट आपण बघितला किती तास काम करतो त्याला टाईमच्या रेटनी पैसा मिळतो, पगार मिळतो. तर 0% to 66.67% एवढी जर एफिशियन्सी असेल तर त्याला टाईमच्या रेटने अर्निंग मिळणार. त्याच्यानंतर जो दुसरा टप्पा आहे तो आहे 66.67% to 80%. तर एवढी जर एफिशियन्सी असेल तर त्याला टाईम रेटमध्ये 5% वाढ मिळणार. टाईम रेटमध्ये काय 5% वाढ मिळणार. त्याच्यानंतर 80% ते 90% असेल तर टाईम रेटमध्ये 9% वाढ मिळणार. आता तुम्ही विचाराल हे कशासाठी? सगळे सारखाच टाईम काम करतात मग त्यांना एफिशियन्सीप्रमाणे आपण वाढीव पैसे कशाला देतोय? तर हे करण्याचा पर्पज आहे की त्यांची एफिशियन्सी वाढावी, त्या लोकांचा जो काम करण्याचा स्पीड आहे तो वाढावा आणि कंपनीला फायदा व्हावा. म्हणून ते काय करतात, ज्यांची एफिशियन्सी चांगली आहे त्यांना थोडेसे पैसे वाढवून देतात ते. ठीक आहे. तर पहिलं पर्सेंटेज काय 0 to 66.67 त्यांना फक्त टाईम रेटच मिळतो. दुसरं जे आहे 66.67 to 80 त्याच्या टाईम रेटमध्ये 5% आपण वाढ करतो. 80 ते 90% असेल तर टाईम रेटमध्ये 9% वाढ करतो. 90 ते 100% असेल तर 20% वाढ करतो. आणि 100% पर्यंत 20% आणि त्याच्यानंतर किती वाढले तर प्रत्येक टक्क्याला 1%. म्हणजे जर समजा 101% झालं तर 21%, 102 झालं तर 22%, 103 झालं तर 23%. म्हणजे 20%मध्ये जेवढे पर्सेंटेज त्यांची एक्स्ट्रा एफिशियन्सी आहे 100च्या वरती किती पर्सेंटेज त्यांची एक्स्ट्रा एफिशियन्सी असेल तेवढे पर्सेंटेज 20मध्ये ॲड होऊन त्यांना एक्स्ट्रा पैसे मिळतात. ठीक आहे. तर हे तुमचा हा चार्ट झाला. हा चार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आता आपण सम सॉल्व करायला सुरुवात करू. मी तुम्हाला सम पाठवलेला आहे. तर या सममध्ये काय म्हटलं आहे, इन अ मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न द डेली वेजेस इज 2.50. आता नीट लक्ष द्या, त्याचा जो दिवसाचा जो पगार आहे तो 2.5 रुपये आहे. द स्टँडर्ड आउटपुट इन अ 6 day वीक इज 200 युनिट्स. म्हणजे 6 दिवसाचा आठवडा आहे आणि त्या आठवड्यामध्ये 200 युनिट बनवणं हे स्टँडर्ड आहे. 200 युनिट बनवणं काय स्टँडर्ड आहे आणि ती म्हणजे काय 100% एफिशियन्सी आहे. तुम्ही जर 200 युनिट बनवले तर तुम्ही 100% एफिशियंट आहात. ओके. पुढे काय म्हटलं आहे, द डेली वेजेस इज पेड विदाउट बोनस टू दोज वर्कर्स हू शो अप टू 66 2/3%. म्हणजे मी तुम्हाला पहिला टप्पा जो सांगितलेला आहे 66 2/3 म्हणजे 66.67%. तर त्यांना फक्त टाईम रेट मिळणार. त्यांना काय फक्त टाईम रेट मिळणार. बियॉन्ड दिस देर इज बोनस पेबल. म्हणजे त्याच्यावरती जर त्याचं पर्सेंटेज वाढलं तर त्याला एक्स्ट्रा बोनस आपण इकडे देतो ऑन अ ग्रेडेड स्केल. म्हणजे त्यांची स्केल ठरलेली आहे की किती पर्सेंटेज वरती एफिशियन्सी असेल तर त्याला किती द्यायची, जे आपण मगाशी डिस्कस केलं. तर 80% पर्यंत जर गेला, 66 पासून 80% पर्यंत जर गेला तर त्याला 5% बोनस मिळतो. नंतर 80 to 90% पर्यंत गेला तर त्याला 9% बोनस मिळतो. 90 to 100 असेल तर त्याला 20% आणि 100च्या वरती प्रत्येक टक्क्यामागे 20% वरती 1% एक्स्ट्रा. तर हा प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर पुढे काय म्हटलं आहे,
ए प्रोड्यूस 180 युनिट्स. आता प्रत्येकाने किती प्रोडक्शन केलं त्याचे डिटेल्स दिलेले आहेत. एनी 180 युनिट्स बनवले, बीनी 150 बनवले, सीनी 200 बनवले, डीनी 208, ईनी 130. तर प्रत्येकाचं आपल्याला अर्निंग कॅल्क्युलेट करायचं आहे. तर ते कसं काढायचं आपण स्टार्ट करूया प्रॉब्लेम. ठीक आहे. तर आता नीट सगळ्यांनी लक्ष द्या. क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे, त्यांनी स्टँडर्ड प्रोडक्शन ही पहिली स्टेप असते. तर ते स्टँडर्ड प्रोडक्शन क्वेश्चनमध्ये त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. तर पहिली स्टेप आपण स्टँडर्ड प्रोडक्शन घेतो. तर इकडे स्टँडर्ड प्रोडक्शन आहे 200 युनिट्स आणि हा मननचा 13वा प्रॉब्लेम आहे. मननचा 13वा प्रॉब्लेम. ठीक आहे. तर स्टँडर्ड प्रोडक्शन इकडे दिला आहे 200 युनिट्स. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची जी डिटेल आपल्याला लागते ती म्हणजे काय, रेट पर डे. म्हणजे दिवसाला त्याला किती पैसे मिळतात, प्रत्येक दिवसाचे त्यांना किती पैसे मिळतात, त्याला आपण नाव काय देतो, रेट पर डे. रेट पर डे त्यांना 2.5 रुपये दर दिवशी मिळतात. 2.5 रुपये दर दिवशी त्यांना मिळतात. तर या 2 स्टेप पहिल्या तुम्ही लक्षात ठेवा. पहिली स्टेप काय, स्टँडर्ड प्रोडक्शन किती, आणि दुसरी काय, रेट पर डे. पर डे दिवसाचं त्यांना किती पैसे किंवा किती रेम्युनरेशन प्रत्येक दिवसाचं त्यांना मिळतं. ठीक आहे. तर या पहिल्या स्टेप्स आहेत. आता नीट लक्ष द्या सगळ्यांनी. आता नंबर ऑफ डेज इन अ वीक. तर आठवड्यामध्ये आपल्याकडे 6 दिवस आहेत. नंबर ऑफ डेज इन अ वीक की 6 दिवस आहेत. 7वा दिवस रविवार त्यांना सुट्टी असते. तर 6 दिवस आहेत आठवड्यामध्ये. त्याच्यानंतर आता हेडिंग टाकायचं आहे अर्निंग ॲज पर इमर्सन सिस्टम. तर आपण कोणत्या पद्धतीने अर्निंग्स कॅल्क्युलेट करणार आहोत, तिचं नाव आहे इमर्सन सिस्टम आणि आपण अर्निंग कॅल्क्युलेट करणार आहोत. तर आपल्याकडे काय, आपल्याकडे 5 वर्कर्स आहेत. ए पासून ई पर्यंत 5 वर्कर्स आहेत. प्रत्येक वर्करचं अर्निंग आपण इमर्सन मॅथडने कॅल्क्युलेट करणार आहोत. तर पहिला एचं कॅल्क्युलेट करूया. आता सगळ्यांनी लक्ष द्या. आता पहिली गोष्ट, या सगळ्यांची आपल्याला एफिशियन्सी काढायला लागेल. किती पर्सेंटेज ते काम करतात किंवा किती पर्सेंटेज त्यांची एफिशियन्सी आहे हे काढावं लागेल. ठीक आहे. तर एफिशियन्सी कशी काढायची मी तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितलं होतं की त्यांचं प्रोडक्शन अपॉन स्टँडर्ड प्रोडक्शन, एच प्रोडक्शन अपॉन स्टँडर्ड प्रोडक्शन इंटू 100. ठीक आहे. म्हणजे ए किती वस्तू बनवतो त्याची कंपॅरिझन स्टँडर्डशी करायची. तर आता इकडे ए 180 युनिट्स बनवतो आणि स्टँडर्ड 200 आहे. ए 180 युनिट बनवतो, स्टँडर्ड किती 200, आणि त्याचं पर्सेंटेज काढायचं म्हणजे इंटू 100 करायचं त्याला. तर हा इकडे 90% त्याचं प्रोडक्शन आहे. 90% त्याचं प्रोडक्शन आहे. तर 90%चा रूल काय, त्याला 90%पर्यंत त्याला 9% एक्स्ट्रा मिळत आहे. 90%पर्यंत त्याला किती एक्स्ट्रा मिळत आहेत, 9% टाईम रेटवरती मिळत आहेत. आता त्याचं आपण अर्निंग कॅल्क्युलेट करूया. तर अर्निंगचा जो फॉर्म्युला मागच्या आपण जेव्हा फॉर्म्युला डिस्कस केले त्यावेळेला आपण बघितला टाईम रेट प्लस 9%. म्हणजे जो काय टाईम रेट आपला ठरलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला 9% एक्स्ट्रा द्यायची आहे. ठीक आहे. तर अर्निंग्स इक्वल टू टाईम रेट प्लस 9%. तर आता इकडे 6 दिवसांचा आठवडा आहे. तर 6 इंटू 2.5. तर पहिल्यांदी टाईम रेटप्रमाणे आपण काढूया, नंतर त्याच्यात 9% ॲड करूया. तर 6 इंटू 2.5 म्हणजे त्याला बेसिक जो पगार आहे तो 15 रुपये आहे. त्याच्यात त्याच्या एफिशियन्सीप्रमाणे 9% वाढ झालेली आहे. 15 रुपयामध्ये 9% एक्स्ट्रा वाढ झालेली आहे. तर 15चे 9% 1.35, 15चे 9% 1.35 ॲड करून 16.35. म्हणजे आता नीट लक्ष द्या. प्रॉब्लेम एकदम सोपा आहे. पहिली स्टेप स्टँडर्ड प्रोडक्शन, नंतर दुसरी स्टेप काय, रेट पर डे. रेट पर डे नंतर किती आठवड्याला दिवस असतात, 6 दिवस. तर या 3 स्टेप्स आहेत. नंतर अर्निंग्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला एफिशियन्सी काढावी लागते, कारण त्याचं जे ॲड करणारं पर्सेंटेज आहे ते एफिशियन्सीवरती अवलंबून आहे. जे एक्स्ट्रा पर्सेंटेज आपण ॲड करतो ते कशावरती डिपेंडंट आहे, एफिशियन्सीवरती अवलंबून आहे. ठीक आहे. आता एचं कॅल्क्युलेशन झालं, तसंच आता बीचं आपण करूया. बीचं जे कॅल्क्युलेशन आहे, तर पहिली गोष्ट एफिशियन्सी कॅल्क्युलेट करायला लागेल आणि नंतर अर्निंग्स कॅल्क्युलेट करायला लागतील आपल्याला. तर पहिली एफिशियन्सी आपण कॅल्क्युलेट करूया, नंतर अर्निंग्स कॅल्क्युलेट करूया. तर आता इकडे
त्याची एफिशियन्सी आहे बीज प्रोडक्शन अपॉन स्टँडर्ड प्रोडक्शन इंटू 100. बीज प्रोडक्शन अपॉन स्टँडर्ड प्रोडक्शन इंटू 100. तर इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. 150 युनिट्स आहेत अपॉन 200 युनिट्स म्हणजे त्याचं एफिशियन्सी आहे 75%. त्याची एफिशियन्सी आहे 75%. आता 75%साठी काय, 75%साठी दुसरी कॅटेगरी आहे टाईम रेट प्लस 5%. टाईम रेट प्लस 5%. ठीक आहे. तर आता टाईम रेट आपण जसं मगाशी काढलं होतं 6ला 2.5ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे आपल्याला 15 येतात आणि 15मध्ये 5% एक्स्ट्रा म्हणजे 0.75 एक्स्ट्रा म्हणजे इकडे 15.75. 15.75 तर हे ॲड करून आपल्याला मिळाले. ठीक आहे. तर हे बीचं आपण कॅल्क्युलेट केलं. नंतर आता सीचं आपण कॅल्क्युलेट करूया. आता सीचं पहिल्यांदी एफिशियन्सी आपण कॅल्क्युलेट करूया. तर सी जो आहे 200 युनिट्स बनवतो आणि स्टँडर्ड पण 200च आहे. तर 200 अपॉन 200 इंटू 100 म्हणजे 100% एफिशियन्सी. 100% एफिशियन्सी. तर 100% एफिशियन्सीला आपण 20% एक्स्ट्रा देतो आहे म्हणजे टाईम रेटमध्ये 20% एक्स्ट्रा ॲड करायचे. तर इकडे टाईम रेट आपल्याला माहितीच आहे 6 इंटू 2.5 म्हणजे 15. 15मध्ये 20% ॲड करून 3 रुपये ॲड करून 18 येतात. तर ही सीची एफिशियन्सी आहे. सीच्या नंतर आता दुसरा डी आहे. डीची एफिशियन्सी आपण कॅल्क्युलेट करूया. तर डीची एफिशियन्सी आपण कॅल्क्युलेट करूया. डीची एफिशियन्सी त्याचं प्रोडक्शन आहे 208 आणि स्टँडर्ड आहे 200. 208 अपॉन 200 इंटू 100 म्हणजे 104%. 104%. आता हे 20%पेक्षा 4 जास्त आहे. तर इकडे टाईम रेट प्लस 24%. टाईम रेट प्लस 24% म्हणजे 6 इंटू 2.5 15. 15 प्लस 24% म्हणजे 15मध्ये 3.60 ॲड करायचे 18.60. 18.60. त्याच्यानंतर पुढचा आहे तो ई, शेवटचा आहे. तर ईचं पण आपण कॅल्क्युलेट करूया. तर ईचं सगळ्यात पहिल्यांदा आपण एफिशियन्सी कॅल्क्युलेट करूया. ईने 130 युनिट बनवले आहेत आणि स्टँडर्ड प्रोडक्शन 200 आहे. ईचे किती युनिट्स आहेत 130 आणि स्टँडर्ड किती 200. तर आता 130 अपॉन 200 इंटू 100 म्हणजे 60%. 65%. तर 65% म्हणजे याला फक्त टाईम रेटच मिळणार कारण हे 66%पेक्षा कमी आहे. तर 6 इंटू 2.5 15. ठीक आहे. 6 इंटू 2.5 15 रुपये त्याला मिळणार. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम आपला झाला. तर आपण पुढचा प्रॉब्लेम घेऊया. मनन पब्लिकेशनचा 31वा प्रॉब्लेम आहे. तर मी तुम्हाला त्याचा फोटो पाठवतो ग्रुपवरती. ओके.
तर पुढचा प्रॉब्लेम मी तुम्हाला ग्रुपवर पाठवलेला आहे, तर आपण स्टार्ट करूया. तर या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला हॅल्से, रोवन आणि टाईम पीस रेटनी आपल्याला अर्निंग्स कॅल्क्युलेट करायची आहेत. तर मी प्रॉब्लेम वाचतो. द स्टँडर्ड टाईम अलाउड टू कम्प्लीट अ जॉब इज 80 आवर्स. म्हणजे एक जॉब पूर्ण करण्यासाठी आपल्याला 80 तास लागतात. अँड आवरली रेट ऑफ वेज पेमेंट इज ₹5. म्हणजे जो तासाचा जो रेट आहे तो ₹5 आहे. द ॲक्च्युअल टाईम टेकन बाय द वर्कर टू कम्प्लीट द जॉब इज 60 आवर्स. म्हणजे 60 तास लागतात तो जॉब पूर्ण करण्यासाठी. कॅल्क्युलेट द टोटल वेजेस ऑफ द वर्कर्स ऑन द बेसिस ऑफ टाईम रेट, हॅल्से प्लॅन अँड रोवन प्लॅन. तर आपल्याला वेजेस कॅल्क्युलेट करायचे आहेत टाईम रेट, हॅल्से प्लॅन आणि रोवन प्लॅनच्या मेथडने. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूया. तर या प्रॉब्लेममध्ये आपल्याला ज्या 4 गोष्टी लागतात त्याच्यापैकी 3 त्यांनी दिलेल्याच आहेत. ॲक्च्युली 3च गोष्टी लागतात, 3ही पण त्यांनी दिलेल्या आहेत. तर हा मनन पब्लिकेशनचा 31वा प्रॉब्लेम आहे. तर इकडे त्यांनी पहिलं दिलं आहे टाईम अलाउड 80 आवर्स. टाईम किती आपल्याला अलाउड केला आहे आणि टाईम टेकन 60 तास. 80 तासाचं काम आपण 60 तासात पूर्ण केलं आणि रेट पर आवर आहे 5. रेट पर आवर आहे 5. या तिन्ही गोष्टी आपल्याला ज्या लागतात त्या दिलेल्या आहेत. तर आता आपल्याला पहिलं जे कॅल्क्युलेट करायचं आहे ते टाईम रेट मेथडनी कॅल्क्युलेट करायचं आहे. टाईम रेट मेथड काय, किती टाईम लागला इंटू रेट. तर इकडे टाईम रेट आपल्याला 60 तास लागले आणि 5चा रेट आहे. 60 तास इंटू 5 म्हणजे ₹300 अर्निंग्स आहे. ₹300 अर्निंग्स. त्याच्यानंतर दुसरी जी मेथड आहे हॅल्से प्लॅन. हॅल्से प्लॅनने आपण कॅल्क्युलेट करू. तर हॅल्से मेथडनी त्याचा फॉर्म्युला काय, टाईम टेकन इंटू रेट पर आवर. टाईम टेकन इंटू रेट पर आवर प्लस टाईम सेव्ड इंटू रेट पर आवर इंटू 50%. म्हणजे पहिल्यांदा टाईम किती लागला आणि त्याचा रेट 60 तास लागले आपल्याला, त्याचा रेट आहे ₹5 आणि टाईम किती वाचवला. तर 80मधनं 60 गेले, आपले 20 तास वाचवले. तर 20 तासाचा त्यांना जो बोनस मिळतो तो 50% मिळतो. म्हणजे ₹5चे 50%. 20 इंटू 5 इंटू 50 म्हणजे बोनसचे त्याला ₹50 मिळाले. शिवाय त्याच्या टायमाचे त्याला ₹300 मिळाले. नंतर ही झाली हॅल्से मेथड. आता आपण रोवन मेथडनी कॅल्क्युलेट करू. तर रोवनमध्ये फरक फक्त थोडासाच आहे फॉर्म्युलामध्ये, बाकी दोन्ही मेथड सेम आहेत. तर रोवन मेथडने आपण कॅल्क्युलेट करू. रोवन मेथडचा जो फॉर्म्युला आहे टाईम टेकन इंटू रेट पर आवर. म्हणजे हे त्याचं जे बेसिक अर्निंग्स आहे ते म्हणजे वेजेस किंवा सॅलरी वेजेस. तर वेजेस कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला सेम आहे, फक्त बोनसचा कॅल्क्युलेशनचा फॉर्म्युला वेगळा आहे. तर टाईम सेव्ड इंटू रेट पर आवर इंटू टाईम टेकन अपॉन टाईम अलाउड. म्हणजे त्या प्रपोर्शनमध्ये आपण त्यांना बोनस देतो. टाईम टेकन अपॉन टाईम अलाउडचं प्रपोर्शन आहे. म्हणजे 20 आवर्स इंटू 5 इंटू 60 अपॉन 80 हे त्याचं प्रपोर्शन आहे. तर त्याचा पेमेंट किती आहे, 60 इंटू 5 म्हणजे 300 आणि बोनस म्हणजे 75. म्हणजे टोटल 375 त्याला पैसे मिळतात. ठीक आहे, तर ओके. तर आपण इकडे लेक्चर संपूया. सगळ्यांना थँक्यू.